रत्नागिरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। रत्नागिरी पारसनगर येथे आईनंच 1 वर्षाच्या बाळाच्या तोंडात बोळा कोंबून त्याची हत्या केली। बुधवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी रत्नागिरीतील पारसनगर येथे ही घटना घडली। आईनं आपल्या केवळ 1 वर्षाच्या बाळाला संपवलंय। हुरेन आसिफ नाईक वय वर्ष 1 राहणार अलोरे चिपळूण असं मृत्यू झालेल्या बाळाचं नाव आहे। शाहीन आसिफ नाईक वय वर्ष 35 राहणार चिपळूण अलोरे असं आईचं नाव आहे। शाहीन हिनं बाळाच्या तोंडात कापूस कोंबून त्याची हत्या केल्याचं बोललं जातंय। ही दुर्दैवी घटना 24 सप्टेंबरच्या सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली। घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये एकच खळबळ निर्माण झाली। नागरिकांनी या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली आहे। मूळ चिपळूण येथील रहिवासी असलेली ही महिला रत्नागिरीतील पारसनगर येथे वास्तव्यास होती। आईनंच आपल्या बाळाला संपवल्याच्या ह्या घटनेमुळे समाजमन सुन्न झालंय। घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्वी पाटील यांनी तातडीनं आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करून मृत्यू झालेल्या बालकाचा मृतदेह शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचं समजतंय। मात्र हत्येमागील नेमकं कारण काय आहे आणि महिला मानसिक रुग्ण आहे किंवा कसं आहे याबद्दल सध्या पोलीस अधिक तपास करतायत। पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केलेली असून या घटनेनं रत्नागिरी शहर आणि सोबतच चिपळूण शहर देखील हादरलेलं आहे। या सर्वांचा तपास सध्या रत्नागिरी पोलीस करत आहेत। तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी।